नागपूर शहरात पुन्हा एकदा मोठी गुन्हेगारी कारवाई समोर आली आहे। पाचपौली परिसरात क्राईम ब्रांचने केलेल्या धडक कारवाईत अवैध अग्निशस्त्रे, जिवंत काडतुसे आणि मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली असून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। नेमकी काय आहे ही संपूर्ण कारवाई पाहूया या खास रिपोर्टमध्ये। क्राईम ब्रांच युनिटमध्ये कार्यरत पोलीस हवालदार नजीर शेख यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पाचपौली पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल रत्नदीप मासुरकर वय 22 वर्ष राहणार पाचपौली यांच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकला। या छापेमारी दरम्यान आरोपीच्या घरातून 3 अग्निशस्त्रे आणि 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। याशिवाय आरोपीच्या ताब्यातून 10 किलो गांजा असे एक तलवार आणि एक चाकू असा एकूण 5,05,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। या संपूर्ण प्रकरणी आरोपींविरोधात आर्म्स ऍक्ट आणि एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। सध्या आरोपीकडनं कसून चौकशी सुरू असून या प्रकरणामागे कोणते गुन्हेगारी नेटवर्क कार्यरत आहेत का, तसेच इतर साथीदार कोण आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रे आणि अंमली पदार्थ साठवण्यामागील उद्देश काय होता याचा सखोल तपास सुरू असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात सध्या चालू असलेल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले होते। त्याप्रमाणे क्राईम ब्रांच युनिट 5 पथकातील पोलीस हवालदार नजीर शेख यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे राहुल रत्नदीप मासुरकर वय 22 वर्ष राहणार भीमरत्न नगर पाचपावली नागपूर याच्या घरी छापा कारवाई करून एकूण 3 अग्निशस्त्रे 22 जिवंत काडतुसे तसेच 10.128 किलोग्रॅम गांजा व एक तलवार आणि एक चाकू असा एकूण 5,51,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी विरुद्ध पाचपावली पोलीस ठाणे येथे आर्म ऍक्ट व एनडीपीएस ऍक्ट तहत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। यामध्ये आरोपीला अटक करून पुढील तपास करत आहोत। इतर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। यामध्ये प्रथमदर्शनी आरोपीचे इतर साथीदार निष्पन्न झालेले आहेत। आरोपीला अटक करून त्याचा पीसीआर घेऊन नेमका इतका अग्निशस्त्राचा साठा जवळ बाळगण्याबाबत त्यांचा उद्देश काय होता याबाबत तपास करत आहोत। नागपूर शहरात अवैध शस्त्रे आणि अंमली पदार्थांविरोधात पोलीस सतत कारवाई करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे। क्राईम ब्रांचच्या या यशस्वी कारवाईमुळे गुन्हेगारीवर मोठा आघात झाला असून पुढील तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे।